हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आहे ना, कालच्या सॅटर्डेचा आहे. तर कालची जी माझी रेग्युलर सॅटर्डेला जी माझी क्लिनिंग असते, जे कंटेनर खाली झालेले असतात किंवा काही मसाल्याचे डबे वगैरे मेसी झालेले असतात, तर ते सगळं नीट करण्याचं हे माझं काम असतं. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये हे बघूया. तर फ्रेंड्स बघा, इथे ना हा माझा मसाल्याचा डब्बा आहे. त्या आठवड्याभरामध्ये जेवढे काही मसाले वगैरे वापरले जातात ना आणि काही मसाले असे खाली वगैरे सांडले जातात, तर ते सगळं मी आहे ना शनिवारच्या दिवशी सगळं क्लिअर करते. आणि जे काही खाली डब्बे होतात, वाट्या होतात मसाल्यांच्या किंवा काही कंटेनर खाली होतात, त्यांना स्वच्छ धुवून सुकवून त्यात फक्त सगळं रिफिल केलं जातं. तर इथे ना हा माझा मसाल्याचा डब्बा सगळा मेसी झाला होता. म्हणजे सगळं हळद वगैरे सांडली होती, थोडीशी मोहरीमध्ये हळद मिक्स झाली होती. त्याच्यानंतर काही मसाले संपले होते, धना पावडर, जिरा पावडर हे सुद्धा संपलं होतं. तर हे सगळं मला रिफिल करायचं आहे ह्याच्यात. तर त्याआधी म्हटलं चला, आणि कसं ना आठवड्याभरामध्ये आपण स्वयंपाक करताना घाईघाईमध्ये कसेही ओले हात वगैरे लावतो आणि त्याच्यामुळे ना ते सगळे डबे जे आहेत ना आपले चिकट होऊन जातात किंवा मसाला आपला थोडासा ओलसर वगैरे होतो. आता काय आहे ना, पाऊस सुरू झाला आहे ना, तर मॉइश्चर लवकर पकडतं त्यामुळे. तर इथे ना मी म्हणजे सगळ्याच वाट्या क्लीन करून घेणार आहे मसाल्याच्या. तर जे मसाले थोडे जास्त म्हणजे कमीचे आहेत पण आहेत, ते मसाले आहेत ना मी असं दुसऱ्या वाट्यांमध्ये भरून ठेवणार आहे तात्पुरते, जेणेकरून ह्या सगळ्या वाट्या मला क्लीन करायला होईल, डब्बा मला क्लीन करायला होईल. तर मी माझा मसाल्याचा डब्बा कसा ठेवते ना, ते तुमच्यासोबत आता शेअर करत आहे. तर इकडे हे ना, हे सगळ्या मी अशा एका डब्यामध्ये ह्या वाट्या वगैरे ठेवून दिल्या, जेणेकरून ह्यांना सारखा हात लावता येणार नाही. आणि कसं लहान मुले बोलल्यावरती ना, तो डुग्गू आमचा खूप बदमाश आहे. तर तो काही ना काहीतरी हे करतो, अंगावर वगैरे सांडून पण घेतो किंवा हात लावतो. तर ह्याला ना मी असं थोडंसं वरती झाकण ठेवून एका साईडला ठेवून देते. तर बघा एवढा डब्बा मेसी झालेला आहे. टिश्यू पेपर पूर्ण घाण झालेला आहे. आणि मी ना काय करते, डब्याच्या आतमध्ये सुद्धा टिश्यू पेपर लावते आणि त्याच्या खाली एक प्लास्टिकचा हे सुद्धा ठेवते, काय म्हणतात ते, पेपरसुद्धा ठेवते, जेणेकरून आहे ना खालचं आपलं पूर्ण डब्बा असं मेसी होणार नाही. वाटल्यास आपण रेग्युलर क्लीन नाही करू शकलो ना, तरी आपण याला असं पुसून वगैरे घेऊ शकतो, जर जास्त काही सांडलं वगैरे. तर आहे ना हा डबा माझा आहे ना 8-10-12 दिवस झाले असेल माझा क्लिनिंग झाला नव्हतं. आणि इथे बघा किचनवरचे पण हे सगळे असे कंटेनर आहे जे रॅकमधले आहेत. तर ते सुद्धा मला आहे ना असे स्वच्छ करून घ्यायचे होते, कारण कसं ना गॅसच्या बाजूला असल्याकारणाने ना ते पटकन फोडणी वगैरे दिली की चिकट तुपकट होऊन जातात. तर इथे ही बॉटलसुद्धा मी तेलाची परवा घासून काढली होती, क्लीन केलेली. पण म्हटलं चला परत एकदा ह्यांच्याबरोबर घासून काढू. आणि हे ना बॉटल माझी ह्याची होती, मी DIY करण्यासाठी आणलेली. पण ना मला तेल ओतण्यासाठी भरपूर इझी पडते. आणि हे ना नॉब मी ₹200 काहीतरी ऑनलाईन मागवले होते Meeshoवरून. तर हे मस्त निघाले आणि खूप छान. ह्याला वरती असं एक कवरसुद्धा आहे, नॉब आहे, जेणेकरून आपण तेल टाकलं ना तर तो आपोआप असा ओपन होतो. आणि टाकायचं बंद केलं की ते आपोआप त्याचा नॉबसुद्धा बंद होतो. तर असं काही मच्छर वगैरे काही सहसा माझ्या घरी कसले मच्छर वगैरे काहीच नाही आहे, कॉकरोच नाही आहे. पण हां, आपण एक सेफ्टी म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टी प्रिकॉशन्स म्हणून पाळल्या पाहिजेत. तर इथे बघा हे वरतीसुद्धा आहे ना माझी अशी एक शेल्फ लावलेली आहे. खरं तर ह्याच्या खाली ना हे ओव्हनचं स्टँड होतं. पण काय आहे ना लहान मुलं येतात जातात आणि कधी-कधी काय होतं की स्टँड अपघात व्हायला कधी कोणता वेळ सांगून येत नाही. म्हणून मी आहे ना ओव्हन दुसऱ्या म्हणजे माझ्या डिशवॉशरच्या मशीनवरती ठेवलं. आणि इथे आहे ना मी असं काच वगैरे लावून घेतली. त्याच्यानंतर माझे आहे ना किचनचे टाईल्ससुद्धा खूप असं तेलकट, चुपकट झाले होते. तर ते सुद्धा मी कसं क्लीन करते ना ते दाखवते. तर चला सर्वात प्रथम ना आपण हे सर्व भांडी, शेल्फ, काचेचा हा सगळं आपण क्लीन करून घेऊया आणि मग तुम्हाला पुढे दाखवते. तर इथे ना फ्रेंड्स थोडं मी फास्ट फॉरवर्ड करताना तुम्हाला दिसेल, कारण की काय आहे ना मग खूप जर जास्त असं स्लो दाखवलं आणि सगळे एक भांडी जर तुम्हाला घासवताना दाखवले ना तर भरपूर व्हिडिओ मोठा होऊन जातो. त्यामुळे तर सर्वात प्रथम आहे ना मी काचेचा शेल्फ वगैरे घासून घेतला, कारण की कसं फुटायची वगैरे भीती असते. त्याच्यानंतर हा आहे ना माझा मसाल्याचा डब्बा आहे आणि माझा खूप फेवरेट आहे हा डब्बा. मला खूप आवडतो. मी बघितला होता त्या क्षणी मी हा ऑर्डर केला होता आणि घेतला होता. मला खूप आवडतो. आणि मला आहे ना त्याच्यामध्ये असं कलरफुल मसाले वगैरे बघायला पण फार आवडतात.
तर आपला राई, जिरे, हळद, दालचिनी आपलं काय म्हणतात ते अ, जिरं पावडर, धना पावडर वगैरे काही आपले अजून वेगळे मसाले असतात. तर हे सगळ्यांना असा कलरफुल डब्बा बघायला मला फार आवडतो आणि मला खूप छान वाटतं. तर आहे ना, हे कसं आपण वारंवार जर असं क्लीन वरचेवर केलं ना, तर आपलं घर जास्त घाण दिसत नाही आणि आपल्याला आहे ना, क्लीनिंग करताना पण जास्त काही असा त्रास होत नाही. जेणेकरून आपलं रेग्युलर आपण सगळं जर एकदम पण डीप क्लीनिंग काढली ना, तरी आपल्या आहे ना, सगळी कामं फटाफट होऊ शकतात. तर मी ना, असं वरचेवर काही ना काही, काही ना काही ज्या वस्तू खाली होतात किंवा असं वाटलं की आता तेलकट झालेलं आहे, तर त्याला पटकन असा एक हात मारून घेते. तर हा आहे ना माझा शेल्फ आहे आणि हा आहे ना मी ह्याच्यासाठी वापरत होते पोलपाट लाटणं वगैरे ठेवण्यासाठी. पण मी ना ह्याला अटॅच केलेलं नाही आहे खरं सांगू तर फ्रेंड्स. कारण की बरं पडतं असं राहिलं ना, तर पटकन उचला, काढा आणि एकदा जर अटॅच केलं ना, तर ते काढण्याची, ठेवण्याची झंझट असते. म्हणून तर आता हे सुद्धा खूप असं तेलकट वगैरे झालं होतं. तर म्हटलं चला हे सुद्धा क्लीन करून घेऊया. तर जेवढ्या किचनवरती ज्या काही वस्तू आहेत ना, वरच्या साईडवर माझ्या प्लॅटफॉर्मवरती, मी त्या सगळ्याच क्लीन करून घेणार आहे आणि कसलंच म्हणजे असं काही शिल्लक ठेवणार नाही. तर इथे आहेत ना माझ्या काही काही गोष्टी म्हणजे ह्याच्यातल्या पण संपल्या होत्या बरण्यांमधल्या. तर म्हटलं चला ते सुद्धा क्लीन करून घेऊ आणि ना काय होतं, की एकाबरोबर अजून दुसरे हात जर यूज करायला असेल ना, तर काही वस्तू इथे-तिथे अशा मेसी होऊन जातात. तर मी माझ्या हाताने ठेवलेल्या वेगळ्या, मम्मीने मम्मीच्या हाताने ठेवलेल्या वेगळ्या. तर असा एक फरक पडतो आणि हे कसं काचेची भांडी आहेत, बरण्या आहेत ना, तर ह्याला आहे ना कसं एक हात वापरला तरी चालतो. पण असो मम्मीसुद्धा व्यवस्थित जपून वापरतात आणि मीसुद्धा. तर आमची अशी भरपूर काळजी असते काचेच्या भरण्यांबद्दल आणि खूप छान दिसत खरं तर काचेच्या भरण्या. मला आवडतात आणि म्हणूनच मी ना माझा सेट असा करून ठेवलेला आहे काचेच्या भरण्यांचा. तर इथेच ना काही भरण्या खाली झाल्या होत्या. तर आठवड्याभराच्या ज्या काही वस्तू मी वापरते ना, त्या सगळ्या मी इथे आहे ना खाली खाली झाल्या की लगेचच घासून ठेवते. जेणेकरून आहे ना परत-परत रेग्युलर घासण्याचं असं हे नाही आहे. जशा वाटतील तशा खाली केल्या की झालं की घासलं की सुकायला ठेवते, असं आहे. तर इथे ना हा माझा रॅकसुद्धा मी घासून, क्लीन करून वगैरे सगळं ठेवलेलं आणि हे ना किचनवरच्या वस्तू आहेत. तर ह्यासुद्धा आहेत ना मी सगळ्या आता व्यवस्थित करून ठेवणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर माझ्या सुऱ्यांचा वगैरे हा स्टँड आहे. मी जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये सुऱ्या ठेवते. कारण ट्रॉलीमध्ये ठेवल्या ना, तर कधी-कधी काय होतं, आपण काढायला जातो, कधी हाताला वगैरे लागू शकते सुरी. चमचा वगैरे काढायला गेलो ना, तर कधी-कधी सुरी लागू वगैरे शकते. म्हणून मी ना सुऱ्यांचा स्टँड जो आहे ना, तो सेपरेटच ठेवलेला आहे. त्यांना मिक्स नाही केलं आहे. आणि एक जे माझं वुडनचे जे काही स्पॅच्युला वगैरे आहे, माझ्या लाटणं आहेत ना, तर ते सुद्धा त्यालासुद्धा एक मी असं वेगळा सेपरेट स्टँड केलेला आहे. तर हे एवढं सामान माझं इथपर्यंतच असतं. तर इथे तुम्हाला दिसत असेल माझी छोटीशी तेलाची सुद्धा म्हणजे चपातीला लावायला जे तेलाची बरणी असते ना, ती सुद्धा आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला आपण छोटंसं असं किटली आहे ही. तर ती एवढी ती असते. बाकीचं काही वरचे जर मसाले असेल तर मी ते छोट्याशा ह्याच्यामध्ये म्हणजे कंटेनरमध्ये ठेवते जाळीवाल्या. आता हे ना माझं सगळं आवरून झालं होतं. फक्त आता वरची जी टाईल्स वगैरे आहे ना, तर ते सगळं मी क्लीन करणार. तर मी ते कसं क्लीन करते ना, कधी-कधी काय होतं, वरती चढायला वगैरे नाही जमत, त्रास होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ना मी म्हणजे आठवड्यातून कधीतरी पण आठवड्यातून पण नाही म्हणणार मी, 15 दिवसातून मी कधीतरी घासून काढत असते टाईल्स. पण असं जर जास्त चिकट वगैरे वाटलं ना, तर असं सुद्धा मी पुसून काढते. आणि खरंच हे जे आपण लिक्विड बनवतो ना सोल्युशन घरी, ते इतकं चांगलं असतं ना, की घासून जरी नाही काढलं ना, तरीही आपली टाईल्स चमचम चमकते. तर इथे माझी टाईल्स वगैरे सुद्धा छान पुसून झाली. त्याच्यानंतर माझ्या किचनची ही विंडो आहे. तर इथे पण ही मला विंडो क्लीन करायची होती. हा एक्झॉस्ट फॅनचं वरचं कव्हर आहे. तर ते सुद्धा आहे ना खूप तेलकट, चुपकट झालं होतं. खूप जाळ्या बसल्या होत्या आणि हे ना मी खरं तर रेग्युलर क्लीन करते, पण जसं घाण दिसेल तसं. पण हे ना तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी थोडं राहू दिलं होतं. तर बघा मी आधी किती घाण आणि जाळे वगैरे बसलेले होते. आता बघा किती छान आणि स्वच्छ क्लीन झालेलं आहे. एकदम चकचकीत.
तर आहे ना फ्रेंड्स, हे सोल्युशन तुम्ही ना थोडंसं गरम पाणी, बेकिंग पावडर, त्याच्यानंतर थोडंसं व्हिनेगर, थोडंसं डिश लिक्विड, हे असं टाकून आहे ना तुम्ही त्याच्यामध्ये हे ना अशा तेलकट-चिपकटच्या वस्तू ज्या असतात ना, त्या टाकून ठेवायच्या 5-10 मिनिटासाठी रिन्स व्हायला. त्याच्यानंतर आहे ना त्या बरोबर म्हणजे छान भिजल्या ना, की मस्तपैकी आहे ना तेव्हा भिजून त्याचा चिकटपणा निघून जातो आणि आपल्याला जास्त वेळ क्लीन करायला लागत नाही. तर त्याच्यामुळे ना मी या सगळ्या अशा वस्तू ठेवून देत असते थोड्या वेळासाठी. आता आहे ना खूप काम करून थकले होते, तर म्हटलं चला, सकाळपासून हात काही थांबलेला नव्हता, तर म्हटलं कॉफी कॉफी पिऊया, थोडं अजून एनर्जी येईल. म्हणून आहे ना इथे कॉफी घेत होते. तर बघा माझ्याने काय काम घडलं ते बघा. दूधसुद्धा माझं सांडून गेलं. असं म्हणजे असं वाटलं, की त्यापेक्षा कॉफी नाही घेतली असती ना बरं झालं असतं. कारण कसं होतं ना, एकदा सगळं क्लीन झालं आणि परत जर त्याच्यामध्ये काही मिस्टेक झाली ना, की असं जीवावर येऊन जातं आणि नंतर असं वाटतं, की अरे, लगेच परत कामात काम वाढलं. तर इथे मी तेच सांगत होती, वाढलं माझं काम असं करून. तर असं होतं कधी-कधी फ्रेंड्स. आणि कधी-कधी म्हणजे ना बघा ना, आपलं भरपूर कामं असतात आणि फटाफट आवरायची असतात आणि त्याच्यामध्ये अजून जर काम वाढलं तर किती चिडचिड होते ना. पण असो, चिडचिड काय, क्लीन तर करावंच लागणार आहे, म्हणून चिडचिड करून पण काही फायदा नाही. मी असं ठरवलं आहे, जे होणार आहे ते होतच राहतं आणि जे घडतंय त्याला आपण सामोरे जायचं. तर इथे तुम्ही बघू शकता, माझे सर्व डब्बे आहेत ना क्लीन करून स्वच्छ उन्हात सुकून एकदम मस्त गरगरीत सुके झालेले आहे. तर म्हटलं चला आता ह्या सगळ्या गोष्टी आपण रिफिल करूया आणि सगळं सामान भरून आहे ना सेट करून ठेवूया. तर इथे माझी तुरीची डाळ वगैरे, मुगाची डाळ वगैरे हे सगळं संपलेलं होतं. तर म्हटलं चला, कारण आठवड्याभरामध्ये वापरलं जातं. डुग्गूसाठी, मम्मीसाठी डाळ वगैरे लावायचीच राहते कंपल्सरी. कारण डुग्गूला डाळ वगैरे भरवलं तर चांगलं असतं, विटॅमिन्स वगैरे मिळतात डाळीतून. आणि काही पोह्यांसाठी वगैरे शेंगदाणे वगैरे असं काढून ठेवावं लागतं. त्याच्यानंतर बेसन पीठ संपलं होतं. तर हे असं ह्या छोट्या-छोट्या भरण्यांमध्ये काढून ठेवलं ना, तर मग आहे ना बार-बार मोठ्या वस्तूंना हात लागला नाही जात. कारण की मी मोठे डबे वगैरे सुद्धा आहे ना टाईम टू टाईम क्लीन वगैरे करून ठेवते. आणि स्टीलच्या डब्यांना ना जरासुद्धा डाग लागले ना, तर मला आवडत नाही. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहेच फ्रेंड. तर मला आहे ना जसं-जसं काही म्हणजे काम होईल, मी पटकन डबे वगैरे सगळं क्लीन करत राहते. आणि कसं एक तो आपला वेळसुद्धा वाचतो, जास्त डबे घाण दिसत नाही आणि एक सगळ्या प्रकारचं आपलं क्लीनिंग, स्वच्छता राहते. बघायलासुद्धा सुंदर वाटतं आणि काम करायला स्वयंपाकघरामध्ये म्हणजे किचनमध्ये आहे ना मज्जासुद्धा येते. तर इथे आहे ना माझे ड्रायफ्रूटसुद्धा सगळे संपले होते. तर ते सुद्धा मी रिफिल करून घेतले. त्याच्यानंतर मिठाची बरणीसुद्धा स्वच्छ घासून, पुसून, सुकवून एकदम मस्त क्लीन करून झाली होती. तर तीसुद्धा आता त्याच्यात मीठ वगैरे भरून ठेवलं आहे. त्याच्यानंतर बघा, आता इथे माझा ना हा खड्या मसाल्याचा डब्बा आहे. तर ह्या डब्यात आहे ना मी फक्त माझे खडे मसाले ठेवते. तर इथे आहे ना मी पहिला प्लास्टिकचा असा पेपर टाकलेला आहे, जो आपण रोल आणतो तो. आणि त्याच्यानंतर आहे ना आता ह्याच्यावरती मी आहे ना एक टिश्यू पेपर ठेवलेला आहे, जो आपला किचन टॉवेल टिश्यू पेपर असतो ना, तो ठेवलेला आहे. आणि आता बाकीच्या ज्या काही वस्तू खडा मसाल्यामधल्या पण संपलेल्या आहेत ना, तर त्या सगळ्यासुद्धा मी रिफिल करून घेणार आहे. आणि ते सगळं रिफिल करून सगळे डबे भरून वगैरे ठेवणार आहे. कारण कधी-कधी काय होतं ना, आता करू, मग करू आणि ते ना राहून जातं आणि मग बार-बार मग दुसऱ्या वस्तूंना हात लागला जातो. कधी शोधायलाच वेळ होतो. कधी-कधी आठवत नाही की आपण कोणत्या डब्यात काय ठेवलेलं आहे. पण यावेळेस ना असं काहीच नाही आहे. मी सगळ्या डब्यांवरती ना स्टिकर लावून ठेवले आणि जो मोठे-मोठे ग्रोसरी ज्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवली आहे ना, त्या डब्यांवरती पण सगळं लिहून ठेवलं आहे की कोणत्या डब्यात काय-काय ठेवलेलं आहे आणि किती-किती सामान आहे. जेणेकरून मला ग्रोसरी भरायलासुद्धा जास्त त्रास होत नाही आणि मग आपण व्यवस्थित वगैरे भरू शकतो आणि आपल्याला एक बजेट आपला सेट असतो की हां, चला पुढच्या महिन्यात तर आता इतकं जास्त काही खर्च नसणार त्यामुळे. तर मी आधी तुम्हाला ग्रोसरीचा व्हिडिओसुद्धा दाखवलेला आहे. तर मी तेव्हापासूनची भरलेली माझी ग्रोसरी आहे ना, तर मी फक्त आठवड्याला असं रिफिल वगैरे करते आणि वापरण्यामध्ये सुद्धा खूप सोयीस्कर जातं मला. तर इथे मी ना बघा सगळे असे खडे मसाले वगैरे ना भरून ठेवत होती. या डब्यात आहे ना मी फक्त जावेत्री आणि जे आपलं चक्री फूल असतं ना, तेच फक्त दोन्ही एकत्र ठेवलं आहे. कारण ते माझ्याकडे थोड्याच क्वांटिटीमध्ये होतं. तर म्हटलं चला भरून घेऊया आणि आता संपलं हे लक्षात आलं आहे बोलल्यावरती डायरीमध्ये सुद्धा नोट करून ठेवूया. कारण कसं ना मग आपल्याला आहे ना
ग्रोसरीची लिस्ट बनवायला जास्त वेळ नाही लागत. आपल्याला समजून जातं की आता माझ्याकडे किती आहे आणि किती दिवस ते जाणार आहे. मग आपण आहे ना त्याप्रकारे ग्रोसरी आपण भरू शकतो आणि आपल्याला एक सोयीस्करसुद्धा जातं आणि लक्षात राहतं की काय नाही आहे आणि काय आहे. तर हे ह्या महिन्यात लागणार आहे किंवा हे ह्या महिन्यामध्ये नाही लागणार आहे, तर ह्याची इतकी गरज नाही आहे. आपण स्टोअर नाही केलं तरी चालेल. तर ही दालचिनी आम्ही मस्जिद बंदरवरून आणलेली. मी आणि माझ्या ताईने आम्ही दोघींनी घेतली होती. खूप छान आहे. मस्जिद बंदरला पण मसाल्यांचं मोठे-मोठे दुकान आहेत. तर तिथून आम्ही घेतली होती. दालचिनी घेतलेली, खसखस घेतलेली. तर खरंच खूप छान निघाली आणि याचा सुगंध, ह्याचा तिखटपणा पण खूप चांगला आहे. तर आता ह्याच्यातून मी म्हणजे आता माझ्याकडे एवढी राहिली आहे, तर त्याच्यातून मी ना थोडी-थोडी अशी तोडून वगैरे ठेवून देते. कारण छोट्याशा डब्यामध्ये अशी अख्खी नाही बसणार ना म्हणून. आणि वापरायलासुद्धा मला जरा इझी पडते मग असं ऑन द स्पॉट करायला म्हणजे हे करायला तुकडे वगैरे करायचे झालेच तर काही त्रास होत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता मी ह्या मधल्या मोठ्या डब्यामध्ये तेजपत्ता वगैरे ठेवलेला आहे आणि उरलेलं थोडंसं माझं हे आहे काय म्हणतात ते कलोंजी आहे. तर अशा प्रकारे मी सगळे डबे भरून वगैरे ठेवले आणि बघा किती छान वाटेल ना कलरफुलसुद्धा आणि ह्याच्यातून बार-बार दुसरे डबे खोलायची गरज नाही पडत. माझा एक ग्रोसरीचा खड्या मसाल्याचा ना एक मोठा डब्बा पण आहे. त्यामध्ये मी फक्त नुसते खडे मसाले ठेवलेले आहेत आणि त्यातूनच मी हे असे जसं-जसं कमी होईल, खाली होईल ना, तर मी ते स्टोअर करत असते. तर फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? माझ्या माझ्या चॅनलला तुम्हाला येऊन कसं वाटतं? माझे व्हिडिओ, माझे कंटेंट तुमच्यासाठी कसे असतात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. तर तुमचं एक सबस्क्रिप्शन आणि लाईक माझ्यासाठी खूप मोटिवेशन आहे. तर इथे बघा मी आता आहे ना माझा कलरफुलवाला मसाल्याचा डब्बा भरत आहे. तर इथे मी त्याच्यामध्ये पण खाली असं प्लास्टिकचा एक रॅप पेपर टाकला आहे. त्याच्यावरती मी आता असा एक टिश्यू पेपर ठेवला आहे. कधी-कधी काय होतं मध्यभागी जर पडलं ना, तर पटकन आपल्याला टिश्यू पेपर चेंज करता येतो किंवा झटकून पुन्हा एकदा ठेवता येतं. आणि ना असं असं राहिल्यानंतर आपला डब्बा जास्त मेसी पण नाही दिसत आणि आपल्याला जास्त वेळ क्लीन करायला लागत नाही. टाईम टू टाईम आपण करू शकतो त्यामुळे. तर ना आता मी हे असं सेट करून ठेवलं आहे. आता मी ना ह्याच मोठ्या ताटामध्ये ना ह्या वाट्या सगळ्या अशा व्यवस्थित करून घेणार आणि ह्याच्यामध्ये इथेच पहिलं भरून घेणार आणि मग डब्यामध्ये सेट करणार. तर इथे आहे ना मी जिरे वगैरे भरून घेत होते. जिरेसुद्धा थोडेच होते. तर म्हटलं चला ते पण पूर्ण वाटी वगैरे भरून घेऊया. स्टोअर करूया म्हणजे जेणेकरून मध्ये-मध्येच हात लावता येणार नाही. हळद माझी भरपूर होती म्हणून ती वाटी काही मी क्लीन केली नव्हती. त्याच्यानंतर इथे मोहरीसुद्धा आहे. तर मी मोहरीसुद्धा बरणीमधून काढून भरून घेणार आहे वाटीमध्ये. म्हणजे आठवड्याभरासाठी एवढी मोहरी वगैरे पुरेशी होऊन जाते. आणि हे आहे अ, अ, धना पावडर. तर म्हटलं चला धना पावडर वगैरे पण भरून घेऊया. जीरा पावडर आहे. त्याच्यानंतर हा ना माझ्याकडे थोडासाच मच्छी फ्रायचा मसाला राहिलेला. पण तो आपण कशालाही वापरू शकतो. असा काही तो अ, म्हणजे हे नाही आहे म्हणजे टच केलेला नाही आहे. म्हणजे काय म्हणतात ते नॉन-व्हेज वगैरे असं झालेलं नाही आहे. तर तो आपण कधी-कधी टेस्ट वेगळं येण्यासाठी सुद्धा आपण हा मसालासुद्धा यूज करू शकतो. तर इथे ना मी लाल रंगाचे म्हणजे हा मसाला जो आहे ना तो तो मी असा नुसता भरून ठेवला होता. म्हणजे हा सुद्धा मी ना डंकातून दळून आणलेला आहे. तर तो मसालासुद्धा मी इथे एकदम नुसता असा नारंगी रंगाचा भुरकट मसाला आहे हा. तर इथे ना मी धना पावडर, जीरा पावडर, त्याच्यानंतर हे जे मिरचीचे जे आपण काय बोलतो चिली फ्लेक्स हे पुन्हा त्याच्यानंतर हळद वगैरे हे सगळं म्हणजे करून घेतलं. सगळं असं छान स्वच्छ स्टोअर करून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये ना असे प्रत्येक ह्याच्यामध्ये ना मी चमचे टाकून ठेवलेत. कारण की ह्याचा चमचा त्याला असं व्हायला नको. तर बघा आता म्हणजे स्वयंपाक वगैरे पण सगळं झालं. टाईल्स वगैरे छान प्रकारे क्लिनिंग झाली. सेट करून झालं पूर्ण किचनवरचा प्लॅटफॉर्म पूर्ण सेट करून झाला. त्याच्यानंतर वरतीसुद्धा बघा मी व्यवस्थित सगळं अरेंज केलं. टाईल्स पण छान चकचकीत चमकत आहे. गॅस चमकत आहे. त्याच्यानंतर इथेसुद्धा सगळं आणि हे बघा माझं काचेचं बरण्यांचं कपाट. तर हे सुद्धा व्यवस्थित आणि असं चकचकीत दिसत आहे ना. तर आठवड्याभरातून ह्या काचेवरती सुद्धा मी कपाटाच्या काचेवर सुद्धा हात मारत असते. कारण की कसं लगोलग पुसलं ना तर त्याला चिकट आणि असं भुरकटपणा येत नाही. इथे ना डुग्गूची स्कूटर सायकल आली होती. तर तो खोलायसाठी एक्सायटेड होता.
आणि मी तेच तुम्हाला इथे दाखवत होती. हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही केला. मी तुम्हाला डुगू स्कूटर सायकल कशी चालवतो ना त्याचा व्हिडिओ शेअर केला. पण हा शेअर केला नव्हता. तर म्हटलं चला हा सुद्धा तुमच्यासोबत ॲड करूया. तर ही सायकल बघून ना डुगू इतका खुश झाला होता ना, त्याला खूप म्हणजे खूप वेड होतं. त्याची फ्रेंड स्नेही आहे ना, तिच्याकडे पण आहे. तर मी ना इथे असं लाईटवाली वगैरे ऑर्डर केली होती आणि मस्त मस्त सायकल निघाली. आणि मला वाटलं नव्हतं की डुगूला इतके छान प्रकारे चालवता येईल, कारण की ईशीची पहिली पण सायकल अशी होती ना, तर तो चालवायचा वगैरे. बऱ्याचदा त्या सायकलवरून पडला. नंतर मी ती सायकल फेकून दिली आणि नंतर ही म्हणजे त्याचं बरंच काही तुटलं होतं. मग ते तुकडे-तुकडे त्याला लागेल-बिगेल म्हणून मी ते फेकून दिलं होतं आणि आता अशा प्रकारची सायकल ऑर्डर केली आणि खूप छान निघाली. चला मग भेटूया. बाय बाय.